तर पुढची बातमी आपण पाहूयात। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे बच्चू कडूंनी आभार मानले। शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। पालकमंत्री बावनकुळे दमदाटी केल्यासारखं वागले असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आम्ही मरण पत्करू पण झुकणार नाही, मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी जाहीर करावीच लागेल असं बच्चू कडू म्हणाले। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आपण त्यांच्याशी बोलूया। तुमची तब्येत पण खालावलेली आहे, 3 किलो वजन कमी झालं, आरोग्य पथकाने नुकतीच केली, काय सांगा? आणि आज अनेक नेते मंडळी भेट देणार। खरं तर मी त्यांचं सगळ्यांचा आभार मानतोय का पक्षविरहित आणि धर्म जाती विरहित शेतकरी मजूर कष्टकऱ्यांसाठी ही लढाई उभी झाली पाहिजे। 3 उद्देशासाठी आपण हे आंदोलन करत होते। एक तर आम्ही जिवंत आहे हे आम्हाला सांगायचं आहे। दुसरं, जो शेतकरी जाती धर्मात विभागलेला आहे, कोणी तेली माळी पाटील, हिंदू मुस्लिम बौद्ध अशा पद्धतीने ज्याला विभागणी केली, वर्गीकरण केलं आणि राष्ट्रवादीचा शेतकरी झाला, कोणी बीजेपीचा झाला, कोणी काँग्रेसचा झाला, त्यांनी जरूर कुठल्याही पक्षात धर्मात जरूर राहावं, परंतु त्यांना शेवट शेतकरी म्हणून जगावं, त्याचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि त्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हा एक उद्देश दुसरा आहे। तिसरा, आम्ही सरकारला हे सगळं आमची काय स्थिती आहे सध्या, आजही सोयाबीनचे भाव 3400 रुपयापर्यंत विकावं लागले। सोयाबीन तुरीचे भाव 7,300 होते, 6,300 विकावं लागत आहे। त्याच्यात सगळ्यांनी जे येत आहे, जरांगे पाटीलसह रोहित पवार असेल, राजू शेट्टी असेल, तुपकर असेल, लंके असेल आणि हाके पण आहे, ते पण परवा येणार आहे। तर सगळ्यांचा मी आभारच मानतो। गांधीगिरी मार्गाने आम्ही सगळे हे उपोषण आंदोलन करतोय, परंतु 14 तारखेपर्यंत जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही आमच्या अंगात भगतसिंग येईल म्हणून कालपासूनच प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आणि आज तर अनेक ठिकाणी काही टॉवरवर चढले। चांदूर बाजार कडकडीत बंद आहे। काल जलसमाधी आंदोलन झालं, मुंडन आंदोलन झालं। मला कार्यकर्त्यांना सांगायचं आहे का शेतकरी असेल, मजूर असेल, त्यांनी आपल्याला इजा करून घेऊ नका आणि दुसऱ्याला पण इजा होईल असं काही करू नका। शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन आपलं कर्तव्य म्हणून आपण पूर्ण करणार आहोत। सरकारनं सरकारचं कर्तव्य करावं, आम्ही आमचं कर्तव्य करू। शेतकऱ्याचा आवाज आम्ही मंत्री असताना सुद्धा तेवढाच कायमपणे उठवलेला आहे। आखरी सरकारची भूमिका आहे, त्याला किती आपण पाहायचं, कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं। काल पालकमंत्र्याचं बोलणं जे होतं ते अतिशय निषेधार्थ होतं। म्हणजे कलेक्टर आले आणि कलेक्टरनं आमची बोलणं करून घेतलं, तर म्हणे तुम्ही आता हे कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडा आणि मीटिंग लावतो, आणि ते दमदाटीसारखं, म्हणजे तुम्ही सोडा नाही तर मग तुमचं काही खरं नाही आहे। तर त्याचाही आम्ही निषेध करतो, ते काही चांगलं नाही आहे। शेतकरी हा हिंदू बहुसंख्येनं आहे आणि त्या हिंदू शेतकऱ्याच्या विरोधात तुम्ही अशा प्रकारचं दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही ऐकणार नाही, आम्ही मरण पत्करू, पण अशा प्रकारचं झुकणं आम्ही सहन करणार नाही। आज अनेक नेते मंडळी येणार आहे, मनोज जरांगे पाटील पण येणार आहे 4 वाजता, रोहित पवार येतील, काय अपेक्षा आहे तुम्हाला? मला असं वाटते का त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटले पाहिजे। सरकार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम दिसते की आम्ही वचननाम्यामध्ये 5 वर्षांमध्ये कर्जमाफी देणार। तुम्हाला वाटते का आता सरकार आता बावनकुळे म्हणतं का आम्ही 5 वर्षात कधी देऊ, म्हणजे निवडणुकीच्या वेळेस पुढची निवडणूक येईल तेव्हा तुम्ही करणार कर्जमाफी, पण पुढच्या वेळेसही तुम्ही सत्तेत आले पाहिजे। म्हणजे तुम्ही सत्तेत यासाठी कर्जमाफी करणार आहे का शेतकरी आता अडचणीत आहे म्हणून कर्जमाफी करणार आहे, हे स्पष्ट केलं पाहिजे ना। आणि म्हणून ते आम्ही सहन करणार, तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल, सांगावं लागेल, त्याच्याशिवाय मागं नाही हटल। मुख्यमंत्री अकोल्याला सांग। दरम्यान डॉक्टरांनी बच्चू कडूंच्या प्रकृती संदर्भात काय माहिती दिली आहे तीही आपण पाहूया। फिलहाल ऐसा है कि बीपी बढ़ा हुआ है, उनका बीपी 160/100 है और वजन भी उनका 4 किलो के आसपास घटा है। और हमारे तरफ से जो डॉक्टर्स की तरफ से एडवाइस ये है कि उनको एडमिट होना चाहिए और थोड़ा इन्वेस्टिगेशन वगैरह करवाना पड़ता। वो किसी भी चीज़ के लिए तैयार नहीं हो रहे हैं। हम लोग उनको ये भी समझाए कि थोड़ा बहुत जैसे कुछ ORS वगैरह तो ले लीजिए, तो नहीं बोल रहे, वो टोटली मना कर रहे हैं। थोड़ा सा मतलब कंडीशन डिटीरिएशन की तरफ जा रहा है।